नमस्कार. आज मस्त असा मूग डाळीचा पौष्टिक आणि एकदम झटपट असा नाश्ता बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी ही पिवळी मूग डाळ घेतली आणि ती 2 तास भिजत घातली. याचं आता वरचं पाणी ओतून काढायचं आणि दुसऱ्या पाण्याने एकदा आपल्याला ही धुवून घ्यायची. आता ही मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली. आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची. या रेसिपीला जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर ही डाळ वाटतानाच त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या. आता मी इथे मिरची पावडर वापरणार आहे, त्याच्यामुळं अगोदर फक्त मुगाची डाळ मी वाटून घेणार आहे. थोडंच पाणी टाकायचं, बुडेल हे मूग मस्त आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता ही मुगाची सगळी डाळ आपली वाटून झालेली. ज्या वाटीने मी ही मुगाची डाळ भिजत घातली त्याच वाटीने मी ही अर्धी वाटी रवा घेतलाय. हा अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये काही भाज्या टाकायच्या. तर मी इथे एक गाजर किसून घेतलेले, एक छोटी काकडी किसून घेतलेली, थोडी कोथिंबीर, इथे धना पावडर, थोडीशी ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हळद, मीठ आणि मिरची पावडर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपलं थोडंसं दाटसर आहे, यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि आपण यामध्ये रवा टाकलेला आहे, तो भिजला पाहिजे. आता हे 10 मिनिटं आपलं बॅटर चांगलं भिजलेलं आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला पॅनकेक तयार करून घ्यायचे. तवा तापलेला आहे, त्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडी तीळ टाकायची. याच्यावरती वरतून पण थोडे तीळ टाकायचे. आता वरची बाजू सुकलेली, आता वरच्या बाजूवर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता ही वरची बाजू आपल्याला पलटून घ्यायची. आता खालची बाजू ही अशीच आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायची. मस्त पॅनकेक आपले दोन्ही बाजूनी छान भाजून झाले. आता आपण हे काढून घेऊ. मस्त आपले मूग डाळीचे पॅनकेक तयार आहेत. हे पॅनकेक तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर, आणि मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. रेसिपी जर आवडली तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.